पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर रद्द झालेली नीट UG 2026 ची परीक्षा आज म्हणजे 21 जून रोजी पुन्हा एकदा घेतली जाते. पारदर्शक आणि निष्पक्ष परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजे NTAनं देशभरात सुरक्षेची अभूतपूर्व तटबंदी उभारली आहे. सोशल मीडियावरही कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन NTAनं केलं असून संपूर्ण देशाचं लक्ष या पुनर्परीक्षेकडे लागलं आहे. या परीक्षेची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. भारतातील 551 शहरांमधील तब्बल 5440 परीक्षा केंद्रांवर आणि परदेशातील 14 केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे. इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमध्ये होणाऱ्या या परीक्षेला देशभरातून 22 लाखांहून अधिक उमेदवार बसल्याची माहिती समोर येत आहे. पण यावेळी NTAनं हायटेक सुरक्षेचा अवलंब केला आहे. 95,001 पेक्षा जास्त खोल्यांमध्ये एकूण 1,38,560 CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या कॅमेऱ्याचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. राष्ट्रीय, राज्य आणि थेट मंत्रालय स्तरावर पाहिलं जात आहे. इतकंच नाही तर कोणतीही संशयास्पद हालचाल पकडण्यासाठी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून CCTV फुटेजचं विश्लेषण केलं जात आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारी फसवणूक किंवा कॉपी रोखण्यासाठी देशभरात 51,311 जॅमर्स तैनात करण्यात आले, जे ECIL आणि BEL कडून पुरवण्यात आलेत. उमेदवारांची खरी ओळख पटवण्यासाठी तपासणी कर्मचारी आणि बायोमेट्रिक स्टाफची संख्या दुप्पट करून 48,448 करण्यात आली आहे. तसंच जलद प्रक्रियेसाठी फेस ऑथेंटिकेशन देखील लागू करण्यात आलं आहे. फक्त डिजिटलच नाही तर जमिनीवरही सुरक्षा कडक आहे. प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये 2 पर्यवेक्षक तैनात करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर सरासरी 40 ते 50 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. राज्य सरकार, पोलीस, निमलष्करी दल आणि थेट भारतीय हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 6,700 निरीक्षक आणि केंद्रीय स्तरावर 100हून अधिक व्हर्च्युअल निरीक्षक तैनात आहेत. या सर्व यंत्रणांची आधीच मॉक ड्रिल करून चाचणी घेण्यात आली होती. कडक सुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांच्या सोयीची काळजी घेण्यात आली आहे. कडक उन्हाळा लक्षात घेता ORS, मेडिकल इमर्जन्सीसाठी रुग्णवाहिका आणि पालकांसाठी प्रतीक्षा कक्ष तयार करण्यात आलेत. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वर्गात घड्याळ, सरावासाठी अतिरिक्त पानं आणि डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आसन व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसंच कडक तपासणीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून परीक्षेचा एकूण कालावधी वाढवण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुनर्परीक्षा जी नीटची सुरू आहे, या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.